घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालील लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भरते ठाई, सुख दुःखाना ही चाडम्मा. अनेक सायास न करीन धर्यास, होईन उदास सर्व भावे. मोक्ष मागरी कामारे दासी, होय सांगवायसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालील लोटांगण महाद्वारी. समचरणं सरोजं सान्द्रनिराबुधाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डना. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. घ्यावी घ्यावी माझी सेवा, जगद्गुरु तुकोबांच्या भंग समितीतील महाराजांच्या भक्ती साधनाचा संकल्प अभिव्यक्त करणारा, एकाचा आपल्या सेवेचं त्रैविध्य प्रतिपादन करणारा हा जगद्गुरु तुकोबांचा मोठा प्रासादिक अभंग आहे. खर तर हे जगद्गुरु तुकोबांचे एक आत्मवृत्त आहे, आत्मचरित्रच आहे. तुकोबांच्या चरित्र आणि विचाराचा अभ्यास करताना अनेक स्रोत आपण अभ्यासावी लागतात. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये संत तुकाराम चेअरवर मी प्रमुख म्हणून काम बघतो. जवळजवळ बृहत महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी, म्हणजे आमचे विद्यार्थी म्हणजे प्राध्यापक विद्यार्थी, तुकोबांच्या चरित्राचा आणि तत्वज्ञानाचा संशोधन आणि अभ्यास करताना त्यांना अनेक स्रोत सांगावे लागतात. आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ 24-25 विद्यार्थ्यांनी तुकोबांच्या एकूण चरित्र आणि विचारावर डॉक्टरेट केली, PhD केली. आणि तुकाराम महाराज माझ्या अभ्यासाचा आणि संशोधनाचाच विषय आहे. मी डॉक्टरेट केली संत तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. आज जगातील सर्व विद्यापीठामध्ये ग्रंथ अभ्यासाला गेला. पुणे विद्यापीठाने तमिळ, कानडी, गुजराती, हिंदी सर्व भाषेत त्याचे रूपांतर केले. पहिला ग्रंथ महाराजांच्या प्रेरणेने छापला गेला पुण्यामध्ये. मोठं अपूर्व आणि विलक्षण अशा तुकोबांचं चरित्र आहे. अनेक अभंग तुकोबांचे आत्मवृत्त आणि आत्मचरित्र विधित करतात. अभ्यासकांना पहिल्यांदा त्या अभंगांचा अभ्यास करा. तुकोबांच्या एक शिष्या होत्या संत बैराबाई महाराज शिवळकर.
मराठवाड्यामध्ये शिरूर या ठिकाणी संत बहिणाबाई नावाच्या संत झाल्या. अश्वनाथ घाईन देशास्थ ऋग्वेदी ब्राह्मण स्त्री. तुकोबांचा त्यांनी अनुग्रह घेतला होता. पण देहूमध्ये असताना जेव्हा तुकाराम विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात कीर्तन करत त्या बहिणाबाई आनंदवलीत बसून तुकोबांचं कीर्तन ऐकायचं. खरं तर स्त्रियांनी फक्त कीर्तनच ऐकलं पाहिजे बरं का. हा वारकरी संप्रदायाचा आदर्श घेतला पाहिजे. बहिणाबाईने अनेक कवनामधून ओव्यांमधून अभंगातून तुकोबांचं चरित्र गायलेलं आहे. महाराजांच्या चरित्राभ्यासाचा एक स्रोत आहे बहिणाबाईचा अभंग गाथा. तुकोबांच्या अंकित शिशवते चाकणचे कमावीजार कचेश्वर ब्रह्मी नावाचे वैदिक ब्राह्मण होते. राजा शाहूने त्यांना गुरु केला होता म्हणून पुढे करे राजगुरु हे त्यांचं उपनाम. मूळचे ब्रह्मी आडनावाचे वैदिक ब्राह्मण. हुतात्मा राजगुरूचे पूर्वज. त्यांना वैदिक होते पण त्यांना गीतेचा छंद लागला. म्हणून काही तत्कालीन कर्मण सनातनी ब्राह्मणांनी त्यांना विष पाजलं आणि अशा कचेश्वरांना धाप लागली विषबाधेने. ते बेचैन झाले. काय करावं त्यांना कळेना. काय जाणकारी झालं का देहूमध्ये संत तुकाराम नावाचे साधू आहेत. त्यांचं तुम्ही कीर्तन आहे का अभंग वाचा बरं वाटेल तुम्हाला. म्हणून कचेश्वर देऊला गेले. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. मोठं विलक्षण कीर्तन तुकोबांचं. तुका प्रेमी नाचे गाय गाणी आता विरोणी गाय गाये नाचे उड्या पुल्या छंद. मोठं विलक्षण कीर्तन. नांदेडच्या एका प्राध्यापक विद्यार्थ्यानं तुकोबांच्या कीर्तन प्रयोगावर डॉक्टरेट केली माझ्याच विद्यार्थीनं. पण कधीसर असा संभ्रमाला की न जाणं तुकोबा जमिनीवर कुसळून पडतात की काय. कारण गाये नाचे उड्या पुल्या छंद. पण जाऊन तुकोबांना त्याने असा खांदा दिला. त्या अवस्थेत तुकोबांचा स्पर्श झाल्यावर शक्तिपात झाला. सद्गुरू शिष्याच्या ठिकाणी 4 प्रकारे शक्तिपात करतात. शब्द दीक्षा, स्पर्श दीक्षा, दुःख दीक्षा आणि संकल्प दीक्षा. तुकोबांचा त्या अवस्थेत स्पर्श झाल्यावर शक्तिपात झाला. त्याची धाक थांबली. आनंदाने तो बेहूत झाला. कचेश्वराने तुकोबांचा शिष्यत्वपात करणं अभंग कीर्तन ऐकून त्याचं समाधान झालं. महाराजांनी त्याला अभ्यासाकरता काही अभंग दिले. कचेश्वराने अनेक बाळामधून कवणामधून ओव्यांमधून आरत्यामधून तुकोबांचं चरित्र मांडले. चरित्र अभ्यासाचा एक स्रोत आहे कचेश्वराचं बाळ. तुकोबांचे आणखी शिष्य होते शिरूर गावच्या रामलिंगाचे पुजारी निळकंठ कुलकर्णी. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर या ठिकाणी रामलिंग संस्थान आहे. तिथले पूजाधिकारी हे निळकंठ कुलकर्णी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. पुढे निळोबाच्या रूपाने ते प्रसिद्धीला आले. खरं तर तुकोबांच्या हयातीत निळोबा नव्हते. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये अशी मोठी अपूर्व नोंद आहे की महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 25 वर्षांनी त्यांचा जन्म झालेला आहे. वाङ्मय इतिहासातल्या ह्या नोंदी आहेत. शालिवान सखी 1571 फाल्गुन द्वितीयेला महाराज वैकुंठ धामाला गेले. त्यानंतर 25 वर्षांना निळोबांचा जन्म आहे. परंतु तीर्थयात्रेच्या निमित्तानं तुकोबांचे कनिष्ठ पुत्र संत नारायण महाराज आणि त्यांची पंढरपुरात भेट झाली. त्यांच्या मुखातून त्यांनी तुकोबांची कीर्ती ऐकली. असे सद्गुरू मिळाले म्हणून त्यांना तीव्र ध्यास लागला. इच्छा निर्माण झाली. त्यांच्याबरोबर ते देऊळ आले. निंगाणीच्या तेव्हा नांदुरकीच्या बेटात त्यांनी अनुष्ठान केलं. निळोबा ध्यास आणि इच्छा जाणून तुकोबा पुन्हा वैकुंठ लोकांना खाली आले आणि निळोबा यांना अनुग्रह आणि दीक्षा दिली. येऊन कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे किंवा निळामणे माझा अनुग्रह केला. निळोबाने अनेक अभंगामध्ये तुकोबांचं चरित्र प्रतिपादन केलं. निळोबाची अभंग संहिता हा चरित्र अभ्यासाचा एक स्रोत आहे. अनेक लोक होते तुकोबांच्या सहवासामध्ये. त्यामध्ये कडूचे गंगाराम पंत मवाळ, चाकणजवळ कडूच गाव आहे पुण्यात. गंगाराम पंत मवाळ दशकांती बाबून तुकोबांचे पहिले शिक्षण. वाघुरीचे रामेश्वर भट्ट
चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडो पंत लोकरे, देहूचे ग्रामसी महाजी पंत हे त्या काळातले दशग्रंथी ब्राह्मण तुकोबांचे शिष्य. नावजी माळी, शोभा कासार, सोनमार ठाकर, माझी गाडे, काळोबा राय आणि गवर्षक वाणी, संताजी महाराज जगराडी तिली या सर्वाबरोबर तुकोबा भजन आणि कीर्तन करायचे. या सर्व चरित्र, या सर्व शिष्य परिवारांचा, महाराजांच्या चातक मंडळाचा चरित्र आणि तुकोबांचं चरित्र याचा अनुबंध आहे. तुकोबा त्यांच्यावर भजन आणि कीर्तन करत, पण फार अपूर्वता होती त्याची. वैष्णव संगी सुख संत गोपाळ महाराज नावाचे, त्यांनी देखील अनेक ओव्यामधून, कवनामधून, अभंगातून अशा तुकोबांचं चरित्र मांडले. ही अभंग गाथेच्या शेवटी जी अष्टोत्तर नामावली आहे, वारकरी गाथेचं अनुसरण करताना ती नामावली रोज म्हणत असतात. ती गोपाळ महाराजांनी नामावली रचली, ते तुकोबांचं चरित्रच आहे. या प्रत्येक नामावर मी स्वतंत्र भाष्य दिलं. श्री तुकाराम पुणे विद्यापीठाने ती 108 पुस्तिका छापली, प्रत्येक नामावर भाष्य. आणि या सर्व चरित्राचे सर्वात मैपतीने आपल्या ग्रंथात आणले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ताहराबाद या ठिकाणी संत मैपती नावाचे साधू झाले, दशग्रंथी ब्राह्मण, धर्माधिकारी ब्राह्मण. पण तुकोबांचं चरित्र ऐकून त्यांना ध्यास लागला तुकोबांच्या भेटीचा आणि दर्शनाचा. जंगलात जाऊन त्यांनी अनुष्ठान तुकोबांनी त्यांना एवढ्याने दर्शनाने अशाच अनुभव दिला. संत मैपती महाराजांनी तुकोबांचं सर्व चरित्र एकत्र करून त्याची पोथी बनवली. मोठा साक्षीपी आव्हाने चरित्रात जातो. या सर्व चरित्र ग्रंथाचे संदर्भ डोळ्यापुढे ठेवून मी आजच्या अभंगाचं निरूपण करणार आहे. तुकोबांनी देवापुढे संकल्प केला की प्रभू, घेईन मी जन्म
संत तुकोबांची अभंग संहिता मी आज मुद्दाम निवडली. वारकरी संप्रदायामध्ये नरखेड गावचं अनन्य साधारण मूल्य. वारकरी समुदायाचे अनेक थोर संत आणि प्रचारक या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी अशाच एक मोठं काम केलं. लक्षात हे गाव म्हणजे संतांची जन्मभूमी आहे. म्हणून या गावाचं मूल्य संप्रदायामध्ये फार मोठं आहे. जेवढं मूल्य पंढरपूरला आहे, जेवढं मूल्य आळंदीला, जेवढं मूल्य देहू पैठणला आहे, तेवढंच मूल्य नरखेड गावाला. लक्षात जेते हलते दास गुरुदेव महाराजसाहेबांचं सहयोग केला, संगती केली. गुरुवर्य वैकुंठवासी अमृत महाराज काळे मी ज्यांच्या प्रेरणेनं आज समग्र विश्वाला भारतवर्षाला अशा छंद आणि वेळे लावणारे आज एक थोर रामायणाचार्य ही खरोखर गोस्वामी तुलसीदासांच्या समग्र समितीचं त्यांनी अनुष्ठानपूर्वक चिंतन करून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नुसता महाराष्ट्र आणि बृहत महाराष्ट्र, आंध्रा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश सर्व दूर महाराजांचे रामायणाचे सत्संग होतात, निरूपण होतात, महोत्सव होतात. त्यांची प्रेरणा म्हणून महाराज आळंदी शिक्षण संस्थेमध्ये दाखल. अमृत महाराज माझा अतिशय जवळून परिचय आहे. ते अनेक चाली म्हणायच्या, बहुतेक चाली माझ्या पाठ आहेत. म्हणून त्यांची स्मृती म्हणून त्या चाली मी पुढे म्हणणार आहे. त्यांची एक मुलाखत घेतलेली माझ्या ग्रंथात. आम्ही भजन कीर्तन करतो पण अभंग शैलीचं ज्ञान नाही. अभंग आहे काव्यबंध असतो. अभंग या काव्यबंधाला अवयव असतात, धातू असतात. त्याची उदग्रह, मेलापरू, अभोग, अंतरा, ध्रुवपद या अभंगांचे अवयव असतात. तेन, पद, पाड, विरुद्ध, ताल, स्वर अभंगांचे धातू असतात. त्याचे तारावर्तन, वाक्यावर्तन, समांतरण्यास, अर्थव्यक्ती यावर सर्व चाली अवलंबून आहे. म्हणून सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी ज्या वारकरी चाली निबद्ध केल्या की ज्या चाली अमृत महाराज म्हणत होते, त्या चालीला काही पार्श्वभूमी आहे. चाल म्हणताना पखवाज वाजवणाऱ्या आणि काळाने कोणत्या पदावर किंवा कोणत्या अक्षरावर आघात करायचा याला नियम आहे. तो आघातामुळे त्या चरणातील अर्थ प्रगट होतो, अभिव्यक्त होतो. बरं का, टाइमपास करण्याकरता चाली नाही. लक्षात ठेवा. आता विलाज नाही. आता ही भक्ती संगीत, नाट्य संगीत, सिनेमा संगीत कीर्तन चालत आहे. तेवढ्यावर थांबत नाही महाराज लोक. कपड्यावरची गाणी म्हणायला तुमचा ढाचाच बदलले आमचा. काय चाल म्हणायची महाराज. प्रत्येक चालीला काही पार्श्वभूमी मांडायची.
आज ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे, वारकरी संप्रदायाचे सद्यकालीन आज अध्वर्यू हरिभक्तीपरायण गुरुवर्य आज मारुती बाबा स्वयं उपस्थित आहे. नेहमी बघा म्हटलं, बाबा जर तुम्ही आले नसते कदाचित उत्सवाला वारीचं निमित्त करून, तर कदाचित महाराजांचा हा सर्व प्रयत्न आणि महाराजांचे असणारे सर्व कष्ट एका अर्थाने वाया गेले असते. ते आल्यामुळे सारा महाराष्ट्र एकत्र आलाय. हाती की पावली सबकी पावली असे बाबा या ठिकाणी आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाने त्यांचा ज्ञानोबा तुकाराम अशाचा पुरस्कार देऊन गौरव केला. 5 लाख रुपये प्रदान केले, सन्मानपत्र. पण बाबा भरतीत गेला. एवढे 5 लाख रुपये दुसऱ्या आता मलाही मिळाला 10 साली. पैसे मी माझ्या घरी वापरले बरं का, पण बाबांनी ते सर्व पैसे संस्थेला दिले. अन्नछत्रा करता त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुकोबांचं चरण मला आठवतं. सारा वारकरी संप्रदाय ना शांती ब्रह्म म्हणून ओळखतो, आणि ती गोष्ट खरी आहे. योग्याची संपदा दोन्ही पखवाजे जे डायमंड पखवाजे आहेत ना, डायमंड आज महाराष्ट्रामध्ये हजारो अशा पखवाज वादक आहेत, मृदंग वादक आहेत. या सर्वांना मूळ शिक्षण देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं, संतांनी. प्रतिगंधर्व असं ज्यांचं जीवन होतं, प्रतिगंधर्व. असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य पांडुरंगजी महाराज मृदंग महर्षी त्या गावचे, त्या भूमिकाने जन्म. अनेक सत्पुरुष या जन्माला आले, आणि या सर्वांच्या मुशीमध्ये, भक्तीच्या अपूर्व अशा प्रकारच्या मुशीमध्ये ज्यांचा परमार्थ आज घडलेला आहे, की ज्यांच्या सदिच्छेतून, सद्भावनेतून, संकल्पनेतून गेली 75 वर्ष अव्याहतपणे सुरू असलेला उत्सव, अमृत महोत्सवी वर्ष उत्सव, त्याला अत्यंत मोठा आकार देण्याचं काम ज्यांनी केलं. आज मला वाटतं विदर्भातला सर्वात मोठा वारकरी संप्रदायाचा उत्सव, लक्षात ठेवा. आपल्या जन्मभूमीला केला, पण त्यापेक्षा उजवा उत्सव इथे केला. किती योगदान दिलं ते कल्पनेच्या पलीकडचा विषय. खर तर गुरुवर्य अमृत महाराज अनेक वेळेला माझ्या गावी आलेले. भक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र महाराज पिंपळगाव, नागपूरकर माहिती त्यांना. आता हरिभक्तीपरायण गुरुवर्य भाऊसाहेब महाराजांकडे तर मी पूर्ण पंचदशीच ऐकली, पण याही महापुरुषांनी ते अनेक वेळेला सेवा केली. भक्तीचं परमार्थाचं सर्व काही बालकडू त्याने या परिसरात, त्या गावाला पाजलेलं आहे. अमृत महोत्सवी वर्ष आहे, आपल्या सेवेचं वर्ष, लक्षात ठेवा. अक्षुण्य पद्धतीने संपूर्ण वारकरी संप्रदायिक लोकांनी ही परंपरा आतापर्यंत चालवली अक्षुण्य पद्धतीनं. आज त्याला त्याचा कलशाध्याय
रामानाचार्य परमादरणीय परमश्रद्धेय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज हा उत्सव कलशाध्याय त्याचा झालेला आहे। ही गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात ठेवा। म्हणून या अभंगाचा अनुबंध आजच्या कार्यक्रमाशी आहे। देईन मी जन्म वासोबता जन्मांतर क्लेश आणि कष्टदायक आहे, याची जाणीव तुकोबांना असूनही घेईन मी जन्म। अगदी आईच्या पोटात असेपासून मरेपर्यंतचा प्रवास आपण बघा। मातेच्या उदर पोहरी पचोनी विष्णेच्या गाथरी उघडोनी मासवरी जन्मो जन्मोनी मरती। विष्णाले चौकडे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासाचे दुःख गाणे कवनापुढे सांगावे। क्लेश आहे दुःख आहे याची जाणीव तुकोबांना होती। आईच्या पोटामध्ये क्लेश आहे दुःख आहे। प्रसूती कालातलं तर अत्यंत विचित्र दुःख। आईच्या पोटात असताना त्या आई गर्भाच्या आईला डोळे होता। ती अति कडू अति विराई अति तिखट पदार्थ खाते। काही स्त्रिया तर शेण खातात, माती खातात, डांबर खडी खातात। गुरुवरी रामचंद्र महाराज विनोदाने म्हणायचे, ज्या बाईला असे डोळे होता समजा हिच्या पुढे एखादा नेता किंवा इंजिनियर जन्माला येणार आहे। महाराजांचे शब्द ते तर मानसशास्त्र गर्भाते आवडी मातेचा कटू अमृतवण मिळे गर्भावतीचे प्रति डोळे त्वचे विरंग पोळे तेने डोळ्याची दुःखी। क्लेश आणि अगाध दुःखच आहे। आईच्या पोटातून बाहेर पडताना प्रसूती कालाचं दुःख। कर्मामध्ये जर जाड्यता निर्माण झाली एकाची कर्मजाड तुझी मान अडकली। मग सर्जन विचारतो साहेबांना मालकाला, बाईला वाचू का पोराला? बिचारा गंभीर होऊन सांगतो बाईला वाचवा। म्हणजे त्या गर्भाचं विच्छेद दुःखच आहे। बालपण फार चमत्कारी। भुकीनं रडत असेल बाळ, आईला वाटतो पोटातच दुःख, ती त्याला औषध असते। पोटात विकार झालेला रडत असेल तिला वाटतं भूकच झाली बळच आपला स्तन तोंडात घालून पैमान करते। क्षुधा लागली औषध पाजती, उदर दुखता देती स्तन बळे। तारुण्य तर अत्यंत विलक्षण आहे। तारुण्यपणे विषय कसा, म्हातारपणा तुम्ही कशाला वर्णन करू। अंगम गलितम अत्यंत भयानक विचित्र असा काल असतो। मृत्यू तर मोठा अद्भुत असतो। तेव्हा अथवापासून इथपर्यंत अघात क्लेश आणि दुःख असताना
मार्गाने मोठा चमत्कार संकल्प केला का घेईना मी जन्म आणि जन्मांतर कष्टाने कळेल आहे काहीतरी जन्म घेईन. बर मनुष्य जन्म दुर्लभ आहे ना. सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यात काही पुन्हा पुन्हा मिळणार नाही. धर्मशास्त्र सांगते, भारतीय धर्मज्ञान सांगते, तुकोबारांच्या अभ्यासाची व्याप्ती फार मोठी होती. तुकारामाला जगद्गुरु होते, लक्षात ठेवा. आता कोणी म्हणतात स्वतःला जगद्गुरु. पळसाच्या गाडीला भगव मिळायचं, खांद्यावर घ्यायचं, 10-5 लोकांनी उद्घोष करीत चालायचं, झाले जगद्गुरु. त्या उज्जैनीच्या कुंभमेळ्यात तर मला 93 जगद्गुरु भेटले होते. तुकोबांच्या अभ्यासाची आणि फार मोठी अशा प्रकारची विलक्षण पाहिले पुराणे रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण पुण्याचे धर्माधिकारी आयुष्यभर तुकोबांशी वैर आणि शत्रुत्व केलं. अधिकार काढल्यानंतर पट्ट शिष्य झाले. म्हणून काही तत्कालीन कर्मण स्थानातरी ब्राह्मण संतापे शास्त्री वा काय केलं तुम्ही? एका कुंभ्याला तुकारामानं गुरु केलं. अरे ब्राह्मणांनी इतर वर्णाच्या लोकांना गुरु करावं का? केवढा दोष आहे, केवढा प्रत्यय आहे. तेव्हा रामेश्वर भट्ट त्यांना समजावून सांगतात की ब्राह्मण असं बोलू नका. कदाचित तुम्ही पंडित असाल, वैदिक असाल, दशग्रंथी असाल, पण तुकोबांचं सामर्थ्य आघात आहे. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी पण सरी न पावती तुकयाची. तुकोबांची अभंग संहिता 4 वेदांचं निरूप आहे. गुरुदेव मामासाहेब त्या अभंगांना, तुकोबांच्या अभंगांना तुकोबा निषद मानायचे. तुकोबा निषद क्षरा वेगळा तुका हो. मध्यंतरी पंढरपुरामध्ये चावळ झालं. पांडुरंगाच्या महापूजे वैदिकामध्ये वारकऱ्यामध्ये वाचलं. वैदिक म्हणत होते पुरुषोत्त म्हणून वेदमंत्र म्हणून पूजा केली पाहिजे. नेम धर्माचे वारकरी म्हणून नाही, अभंग म्हणून पूजा, तुकोबांच्या अभंग वाढवून पूजा झाली पाहिजे. कोण म्हणून पूजा केली पाहिजे. मोठा वाद. त्या मंदिर समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट शशिकांत पागी त्यावेळेला होते. त्यांनी पुणे विद्यापीठात मला पत्र पाठवलं होतं की वारकऱ्यामध्ये आणि वैदिक ब्राह्मणामध्ये असा वाद आला, तिळावटा, काय करवा, मला मार्गदर्शन करा म्हटलं. तेव्हा मी त्यांना 40 पानाचं पत्र पाठवलं. पुस्तक रूपाने ते पत्र मी छापलं. पुरुषसुक्ताचे 16 मंत्र एका बाजूला लिहिले, त्याचे अर्थ लिहून काढले. त्या अर्थाची संप्रेषणाची अभंगात आली, ते अभंग बाजूला केले आणि शेवटचं पान भरून पाठवलं. अभंग म्हणा आणि तो मंत्र म्हणा, परिणाम सारखा आहे. तुकोबारांचा अभंग ही वैदिक मंत्र लक्षात ठेवा. मोठा पडताळा या फार मोठा अधिकार तुकोबारांचा. जगद्गुरु होते. आतापर्यंत 13 जगद्गुरु आपल्या भारतीय परंपरेनं मान्य केले. पहिले जगद्गुरु परब्रह्म परमात्मा भगवान कृष्णचंद्र कृष्ण म्हणजे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आद्य शंकराचार्य, आचार्य जैनांचा निरीश्वरवाद आणि माध्यमिकांचा शून्यवाद अखंडांकडून पुण्या धर्माची पुनर्स्थापना ज्यांनी केली ते श्रीमद आद्य शंकराचार्य द्वितीय जगद्गुरु. आणि त्यानंतर जगद्गुरु पदावर विराजमान झाले संत तुकोबा आहे. जगद्गुरु तुका म्हणते त्यांना. या कुंभामध्ये मला ऑफर केली होती आखाडीच्या साधून. काही नाही म्हटले, फक्त 50 लाख रुपये द्या, तुम्हाला जगद्गुरु करतो.
म्हणतो आम्ही फक्त एकच जगद्गुरु म्हणतो तुकोबांना. फार मोठा अधिकार तुकोबांना माहित होते की पुनर्जन्मानी परलोक याबद्दल काही सिद्धांत आहे. मनुष्य मेला म्हणजे पुन्हा मनुष्य होईल याची खात्री फार कमी आहे. सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यात नाही पुन्हा पुन्हा मिळणार. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्वही एतत् सर्वं पुनर्लभ्यं मानुषं न पुनः पुनः. मनुष्यात नाही पुन्हा पुन्हा मिळणार नाही. दुर्लभो मानुष देव देहिनाम षडभंगुरा. मनुष्य मेला म्हणजे मनुष्य होईल असं फार कमी सूत्र आहे. मध्यंतरी मॉरिशस राष्ट्रामध्ये मी 3 व्याख्यानं दिली पुनर्जन्म आणि परलोकावर. पूर्वी म्हातारी माणसं नातू बंधू तुला द्यायला की भटजीला जाऊन विचारायचं. म्हणतोय बावळा सांगा आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे, चिपट पंजोबा आहे. एवढी सोपी गोष्ट आहे का ती? खंती ते न गाढो पुत्रा झाड जुडून काही बनवू शकेल. भारतीय तत्वज्ञानामध्ये अर्थात निरुक्त ग्रंथामध्ये मृत्यूमीमांसा आहे. वेदाचे 6 भाग आहेत. कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त. वेद शब्दाचा अर्थ विदज्ञ आणि धातू. प्रकृष्ट ध्यानमे ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. त्याच्या या अष्टविकृत आहेत. जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घन. त्याचे उदात्त, अनुदात्त, स्वरित असे स्वर असतात. अष्टाध्यायी पाणिनी व्याकरणामध्ये स्वतंत्र संज्ञा प्रकरण आहे. वैखरी वाणीच्या मूर्धन्यातून अचस्वरयुक्त उदात्त, जिमेच्या खनुस्वरयुक्त अनुदात्त, समाहार स्वरित. तुकोबांचा अभ्यास फार आहे. पुनर्जन्मामध्ये मनुष्यत्व पुन्हा मिळेल याची खात्री. मनुष्य मेल्यानंतर मनुष्य जर झाला असता सारं धर्मशास्त्र कुठं होईल आपल्याला. जड भारत राजा महर्षी गौतमांची स्त्री आईला दगडून पडली, शिळावून पडली. प्रभू रामचंद्रांचा चरा लागला, शिळा मनुष्य झाली. विमल आणि अर्जुन नावाचे गंधर्व उन्मत झाले होते. श्रीमद भागवतातली मोठी अपूर्व कथा आहे. म्हणून महर्षीनाथांनी शाप दिला, मूर्खाव तुम्ही मृत्यूलोकात वृक्षवाल झाड व्हा. ते नंदराच्या घरासमोर धुळे वृक्ष झाले, तारा वृक्ष बनले. प्रभू कृष्णचंद्रांचा चरण लागला, उद्धार झाला. राजा नहुष सर्प उन्मत्त झाला, अहंकार वाढला की पुनर्जन्म सापाचा मिळतो. भारतीय योग विज्ञानामध्ये अध्यात्म शास्त्रामध्ये हे सर्प नाग हे पूर्वीचे माणसंच असतात असं विधान. पूर्वी एखाद्या व्यक्तीला जर सर्प चावला तर खेड्यापाड्यामध्ये आचार विचार संपन्न असे तांत्रिक मानसिक असायचे. सध्यासारखे हॉस्पिटल दवाखाने पूर्वी नव्हते. प्रयोगाने शिकवायचे आणि तो प्रयोग करताना तो सर्प शहरात बोलायचा, सांगायचा कोणत्या जातीचा, कोणत्या जमातीचा, काय दोष केला, काय वैर होतं. सर्प नाक चालतो तसा माणूस जमिनीवर सरपटत चालतो. जुन्या लोकांनी प्रयोग बघितले असतात. म्हणून सर्प हत्येनं अनापत्य दोष लागतो.
त्याचा वंश वाढत नाही. मग कुणीतरी जाणकार म्हणतो त्र्यंबकला जा, नागबरी नारायण करायला, त्या सर्पाचं श्राद्ध तर्पण करा. मी का बोलले आपल्याशी? सर्व काही पुन्हा पुन्हा मिळतं, मनुष्यत्व पुन्हा पुन्हा. पुनर्जन्म आणि परलोकाबद्दल अनेक प्रकारचे संदर्भ आहेत. मी ज्यांच्याकडं ध्यान योगाचा अभ्यास केला ते गणेशपुरीमध्ये मुक्तानंद स्वामी नावाचे एक साधू होते, सिद्ध महात्मा होते. देश विदेशातून त्यांच्याकडं साधना शिकण्याकरता 18-19 वर्षाचा असेल. आणि स्वामीजी आश्रमात एका गिरीच्या झाडाखाली दगडावर बसून साधना करायचे. साधना उन्हाळ्याने शक्ती जागरण झाली की गाढवासारखी भूमी जो जोराने भूमिका तो घालून जायचा. काही वेळानंतर एखाद्या सर्पासारखी जोर जोराने सुसू करायची. मी त्यांच्या अखंड सेवेमध्ये होतो. एका रात्री मी त्यांना स्वामीजी क्या बात आहे, तर त्यांनी मला जे सांगितलं मोठं गुण आणि आपण सांगितलं बेटा, शक्ती जागरणामध्ये मला अनेक जन्माची स्फुरण होतात. कारण मागच्या अनेक जन्माचे संस्कार अनेक जन्माच्या टेप्स प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या पटलावर असतात. ईश्वराचा प्रणिधान केलं, शक्ती जागरण झाली की अनेक जन्माची आपोआपच पूर्ण होतात. दुसऱ्या जन्मात मी गाढ होतो, त्या योनीची मला आठवण होते, गाढाप्रमाणे बोलतो. आणि ती कोणाला साधना केली की सर्प योनीची स्फूर्ती होते, सर्पासारखा मी सुसू करतो. सिद्धांत असं आहे की पुनर्जन्म केवळ माणसाचा मिळेल याची फार कमी खात्री आहे. तुकारामाला म्हणतात, बाबांची प्रसिद्ध चालतात, पावलो हा शरीर मला प्राप्त झालेलं आहे, हे पुन्हा प्राप्तीची अजिबात शक्यता नाही. तरी सुद्धा घेईन मी जन्म. हा तुकोबांचा एक विलक्षण संकल्प. अनेक प्रश्न आहेत. महाराजांनी देवाला आव्हान केले की प्रभू मी का सांगतोय तुला, अरे जन्मांतराचं दुःख आणि क्लेश आम्हाला नाही. मुळी मुक्त Oh
गर्भवासाच्या भीतीनं जन्मांतराच्या भीतीनं ऋषीमुनी मुक्त झाले असतील, पण आम्हा विष्णुदासांना मात्र तो सुलभ आहे, सोपा आहे ना. अनेक प्रश्न बघाय. ब्राह्मणाचे पोरे तो खेळासी झाले, गर्भवासाच्या जन्मांतराच्या भीतीनं दडून आईच्या पोटामध्ये आराचे दडून बसले. 12 वर्षाला 12 वर्ष गर्भपोटात शुकदेवांच्याही त्रासली गेली. बैबी झाल्या तर काय करावं, कसं 12 वर्ष गर्भपोटात. म्हणून आपल्या पतीला महर्षी व्यासांनी म्हणते, अहो तुम्ही तरी काय सांगा. म्हणून महर्षी व्यासांनी त्या गर्भावस्थेतल्या शुकाला विनंती केली, शुका हे शुका हे बाहेर आईला त्रास होतो, आईला त्रास होतो. म्हणून शुकदेव बाहेर आले, पण नागवेची पळून गेली रे. तसे जंगलात नागवेच पळून गेले. झाल्या तेव्हापासून कुंभ आणि सिंहस्थ मेळ्यामध्ये संन्यास परंपरेचा दशनाम संन्यास परंपरेचा नागा आखाडा करतात. आज भारतवर्षामध्ये 5 लाख साधू नागवे राहतात. शुकदेवांची परंपरा सारखे आम्हाला त्यांचे मोबाईल चालवते. तर महाराज हमें आटा नहीं चाहिए, घी नहीं चाहिए, चावल नहीं चाहिए, लकड़ी चाहिए. दोन्ही पेटून उघडे आकडे बसत असतात. ते शुकदेवांची परंपरा आहे. पण तुकारामाला म्हणतात तेव्हा कामाला याची भीती नाही. तुका म्हणे गाव आणि मृदंग महर्षी बाबुराव गुरुजी डवरी आमच्या घरी तसं ते काही चाले मला शिकवले नाही, शिकता आले मला. पण बऱ्याच ठेवणी माझा पाठ आहे. तिलक कामद रागात अमृत महाराज म्हणत असत बरं का. तो कामने महाराज देवाशी भाव समाज करतो. खरं तर संत महात्मे हे देवाशी बोलत असतात, संवाद करत असतात. मी नर्मदेला परिक्रमा करत असताना बरीच वर्ष झाली त्याला नर्मदेच्या दक्षिण तीरावर
दुर्डेश्वर संस्थान आहे. थोडा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी 1.5 महिना त्या आश्रमात होतो. आणि त्या ठिकाणी परमहंस साधू राहत होते, टेंबे स्वामी नावे. ते प्रभू दत्तात्रयाशी संवाद करायचे किंवा अजायचे बोलायचं, मी सर्व ऐकायचं त्यांचं. अनेक अभंग, खरं तर तुकोबारायांचा अभंग हे अनुभवाची आविष्कृती देववाणी लक्षात येईल. महाराज म्हणता मी बोलतोय सांगतोय परमात्मा माझ्या मुखातून बोलतो. तुकोबांची अभंगवाणी ही देववाणी आहे, आर्षवाणी आहे, ऋषीची वाणी आहे. पठाडी मार तुम्ही आता मोस्ट डायमंड सांग तशी काय लेखली तुम्ही त्याला? महाराजांच्या प्रेमामुळे आले. आता हे दोन्ही म्हणजे महाराष्ट्रातले आता 8वीच्या पदावर गेलेले पथवार. तुका माने बोल घेईन मी जन्म पण काय प्रयोजन आहे? जैन जन्मांतरे घेईन मी जन्म पण प्रयोजन काय? यासाठी देवा फार मोठी सूत्र अभंगाची. मी जास्त बोलणार नाही, पहिलं चरण सांगणार आहे कारण मला पुन्हा शताब्दीला यायचंय. घेईन मी जन्म यासाठी शरण सेवा साध्य करण्याकरिता
करता मी पुन्हा जन्म घेईन देवा. हा तुकोबऱ्यांचा मोठा अद्भुत आणि विलक्षण संकल्प आहे. वासव पाहता तुकाराम महाराज वंश परंपरा हरिभक्त, अवतार परंपरेला नामधारक, तरी सुद्धा घेईन मी जन्म. तुकोबांची वांशिक परंपरा मोठी चिंतनीय आहे. सातारा जिल्ह्यात काजगणच्या पायथ्याला जावळी सरदार विश्वंभर बाबा हे तुकोबांचे मूळ पुरुष पंढरीचे वाटते. बहिणाबाई महाराज वर्णन करतात. मूळ पुरुष विश्वंभर ज्ञानेश्वर महाराजांच्या सहकालीन मोठे नामधारक भक्त होते. वारकरी संप्रदायाचा काही इतिहास आहे. वारकरी संप्रदायाचा शेवटचा टोक शंकर स्वामी शिवूरकर, संत मिळोबा यांचे पट्ट शिष्य मल्लापा महाराज वाचकारांचे सद्गुरू. त्यांचं दुरुस्तवन माझ्या अभ्यासात त्या त्यांनी उल्लेख केला विश्वंभर बाबा कोण. त्यांनी आपली गुरु परंपरा विदित करताना आदिनाथ, मचंद्र, गोरक्ष, गैनी, निवृत्ती, ज्ञानदेव, सचिदानंद त्यांचे शिष्य हे विश्वंभर, त्यांचे शिष्य राघव चैतन्य की ज्यांची समाधी कर्नाटक प्रांतामध्ये आळंद गुंजोट या ठिकाणी आहे, त्यांचे शिष्य केशव चैतन्य की त्यांची समाधी पुणे जिल्ह्यात ओतूर या ठिकाणी आहे, त्यांचे शिष्य बाबाजी चैतन्य त्यांची समाधी गुलबर्ग्याजवळ मन्याळ या ठिकाणी आहे, त्यांचे शिष्य तुकाराम चैतन्य त्यांचे नीलकंठ चैतन्य आणि त्यांचे शिष्य शंकर स्वामी असा त्यांनी उल्लेख केला. बहिणाबाईंनी देखील आपल्या अभंग समितीमध्ये हा उल्लेख केलेला आहे. मी का बोलतो आपल्याशी? विश्वंभर बाबा पंढरीची वारकरी, पुढे बाबांना देहू परगणा मिळाला म्हणून बाबा देहूला आले. खरं तर सुची आणि श्रीमंत घड्यात तुकोबांचा जन्म आहे. हे मूर्ख कीर्तनकार संत तुकोबांचं घर चंद्रमौली, सिल्वर हरळी, किळवर नारळी, ज्याला राहायला घरने, खायला अन्नने, त्याला इनामदारी, कामाबीदार मुली देतील का? तुकोबांच्या प्रथम भार्या या पुण्याजवळ लोहगावच्या मोजी इनामदारांची कन्या. 1629 दुष्काळामध्ये त्या मृत्यू पावल्या म्हणून संत बोरोबाने त्यांना दुसरी पत्नी केली. पुण्याचे अप्पाजी गुळवे सावकार कामाबीदार होते मोठे, त्यांची कन्या जिजाबाई उर्पावली ही महाराजांची द्वितीय भार्या. मग ज्याला खायला अन्न नाही, राहायला घर नाही, त्याला इनामदारांनी कमावीदार मुली दिली का? देहूमध्ये संत तुकोबांची 2 घर आहेत. श्री शनी इनामदारांचा वाडा हे तुकोबांचं राहतं घर चिरीबंदी आहे. दुसरा वाडा बाजारपेठीमध्ये त्याला महाजनकीचा वाडा म्हणतात. तुकोबा महाजनकी करत पूर्वज महाजनकी, महाजन शब्दाचा अर्थ पूर्वी बाजारपेठेमध्ये काही वाद आणि पती झाला तर तो सोडवण्याचं काम एका विशिष्टाला उद्याकडे होता. लोक त्याला महाजन म्हणत, तुकोबा महाजन की करत, बोरोबा महाजन होता. सुची श्रीमंत घरात निळवराणी केलेलं वर्णन. सुची श्रीमंत घरात योग भ्रष्ट तुका मुक्त, श्रीमंत गड्या तुकोबांचा जन्म. विश्वंभर बाबांना देहू परगणा म्हणून देहूला आले. पण म्हातार परवळी पंढरपूरला लागले. पांडुरंगाने सांगितलं बाबा येऊ नका पंढरीला, आपण मीच येतो म्हणजे देहूला. आंब्याच्या वनात आलोय असा दृष्टांत दिला संत महिपती वर्णन करतात. ज्या ठिकाणी तुळशी बुका सुगंध धरत असे तिथे जमीन खोदा, तिथे मी तुम्हाला सापडेल. आंब्याचं वड आले विश्वंभर बाबांचं जागीरदारीचं शेत. बाबांनी भाविकांना बरोबर घेतला आणि आंब्याच्या वनात गेले.
तुळशी बोका सुगंध दरवत होता. जमीन खोडली तर स्वयंभू विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती मिळाल्या. त्या मूर्तीवरून बाबा घरी आले. आपल्या नांदत्या वाड्यात त्या मूर्तीची स्थापना केली. महाराष्ट्रातलं पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे देहूगावचं आहे. पंढरपुरात जरी विठ्ठल रुक्माई मंदिर, पण विठ्ठल मंदिर स्वतंत्र आहे, रुक्माईचं मंदिर स्वतंत्र आहे. पण संयुक्तरित्या विठ्ठल रुक्माई स्थानावर झाल्या देहूगावात. मी वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगतो तुम्हाला. अमृत महाराजांनी मामासाहेबांनी गुरुदेव मामासाहेबांनी प्रसिद्ध केलं होतं पुस्तक वारकरी संप्रदायाचा इतिहास. बरं का, त्याची पुनर्प्रसिद्धी या संस्थेनं केली. बरं का, अनेक इतिहास आहेत. पहिलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर देहूगाव. आळंदीचं नंतर आळंदी विठ्ठल रुक्माईचं मंदिर नाही तिथे, पण समाधीवर जे मंदिर बांधलं ते देखील संत तुकोबांनी बांधलं. सोलापूर आणि पुणे या दोन गॅजेटिस मध्ये या घटनेचा उल्लेख आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पण त्या काळातील सर्व संतांनी वैष्णवानी जय जयकार केला. देहूगावचा क्षेत्र म्हणून त्याला संतांनी मान्यता दिली. धन्य देहूगाव पुण्य विश्वम्भर बाबांचे दोन पुत्र होते, हरी आणि मुकुंदा नावाचे. मी संत तुकोबांच्या पूर्वजांचा इतिहास म्हणतोय. हरी मुकुंदा मूर्ती सेवा करायची बाबांच्या पश्चात. परंतु पुढे क्षात्रवृत्तीने शूर आणि वीर असल्यामुळे क्षात्रवृत्तीने त्यांनी सैन्यात नोकरी पत्करली. देवगिरीचे राजा कृष्णराजाच्या पदरी सरसेनापती झाले. परंतु चक्रामध्ये दोघही बंधू मारले गेले. आमाई मातेला दुःख झालं की वंश बुडाला लागला. आमाई म्हणजे विश्वंभर बाबांच्या धर्मपत्नी. रडू लागल्या, आक्रोश करू, दोघही पुत्र गेले, वंश बुडाला. पण हरी महाराजांची पत्नी गरोदर होती. मुकुंद महाराजांची पत्नी मात्र सती गेली. हरीच्या पत्नीला घेऊन आमाई देहूला परत आली. तिच्यापासून श्री विठोबा नावाचा मुलगा झाला. पुढे विठोबा आपल्या पूर्वजांचे नेम धर्म चालू लागला. विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा काण्या, काण्याचे बोलोबान, बोलोबाचे तुकोबा. वंश परंपरा महर्षी आस्कानी शरीर मीमांसा केली की प्रत्येक मानवी शरीरामध्ये 3 कोश आईचे आणि 3 कोश बापाचे असतात. आईचं रज आणि पित्याचं विजय म्हणून प्रत्येकाचं शरीर बनलेलं आहे. आता त्याचं फार विश्लेषण पृथक्करण मी करत नाही. म्हणून अनुवंशिक शास्त्रामुळे आपण जे आपत्ती निर्माण करतो त्या आपत्त्यामध्ये आपल्या स्वतःचं वीर्य फक्त 28 असतं आणि आपल्या इतर पितरांचं 56 असतं. म्हणजे आपल्या बापाचं 21, आजोबाचं 15, पंजोबाचं 10, खापर पंजोबाचं 6, 6व्या पिढीचं 3 आणि 7व्या पिढीचा 1 अंश. 1, 3, 6, 10, 15, 21 आणि 28 या परिमाणामध्ये वीर्यतंतू रजतंतू प्रत्येकाच्या शरीरात असतात. इंग्रजीत त्याला जीन्स म्हणतात. बरं, आयुर्वेदामध्ये गुणसूत्र म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये त्याला अनुवंशिकता म्हणतात. मूळ पुरुषाचे गुणधर्म पुढच्या पिढीत येतात. 5व्या 6व्या पिढीतला आजार या पिढीत येतो. रक्तपुष्ठासारखी, मधुमेहासारखी गुणसूत्राने जातात. तू कोणता हे देवा, हे माझी मीरासी ठाव तुझे पाया पाया
परंपरेनं वंश परंपरेनं हरिभक्त तरी सुद्धा घेईना मी अवतार परंपरा जर बघितली तर तुकोबऱ्या हे पंचावतारी सांगतात. महाराजांचा प्रथम अवतार भक्त प्रल्हाद, द्वितीय अवतार अंगद, तृतीय उद्धव, चतुर्थ नामदेव आणि नामदेवांचा आज अवतार संत तुकोबऱ्या. मी सांगत नाही, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी रामेश्वर भट्टाने जाणीव करून दिली. शास्त्री बुवा इथे काला अहो तुकाराम मला प्रत्यक्ष नामदेवाचाच अवतार आहे. जो का अवतार नामयाचा तुका सर्वश्रेष्ठ प्रिया. तात्पर्य भाषा अवतार परंपरा वंश परंपरा हरिभक्तीची असूनही घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा सदावया. चरण सेवा म्हणजे काय इथे खरा प्रश्न आहे. तुकारामार्दनी सेवेचं त्रैविध्य म्हणणे हरिनाम कीर्तन Hare
त्रैविद्य हे देवा हरिनाम के भजन आणि कीर्तनी सेवा. वारकरी परंपरेमध्ये भजन कीर्तन सेवा भजन शब्दाचा उत्पत्ती मूलक अर्थ सेवा आहे. भज सेवायाम भज भजती धातू आहे. नुसार सेवा करणं तुकारामांनी भजन कीर्तनाचं मूल्य मानलं. वारकरी परंपरेमध्ये भजन कीर्तनाचा मोठा प्रभाव आहे. अनेक संप्रदाय अनेक मार्ग आहेत. परंतु महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा वर्म भजन आणि कीर्तन कमणी वर्म भजनेची शिकवण. महाराजांनी भजन आणि कीर्तन का केलं कशा करता केले मोठी प्रश्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये 5,000 कीर्तनकार आहे खरं सांगतो. पण भाविक संभ्रमात आहे की नेमकं कोणाचं ऐकायचं म्हणजे आपलं कल्याण होईल. खरं तर त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. माधोबाग मध्ये 1965 साली गुरुदेव मामांचं मी कीर्तन ऐकलं. त्यावेळेला त्यांनी विधान केलं होते की अशा महापुरुषाचं कीर्तन ऐकलं. हरिदासा मुखे भजन आणि कीर्तन ही सेवा म्हणली संतांनी. तुका म्हणी देवा चिंतन महाराजांनी आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये भजन केलं आणि उत्तरार्धामध्ये कीर्तन केलं. असा चरित्राचा अनवर्थ लागतो. भामगिरी तुकोबांच्या साधनास्थळी भान भंडारा भामचंद्र घोराडा एकांतातून तुकोबा जवळ आलो होतो. देहू गावापासून 8 मैल अंतरावर भामचंद्र आहे. 6 मैलावर घोराडा आहे. 2 मैलावर भंडारा आहे. एकांताचा महाराज देवाला आलो होतो. भजन करताना तुकोबांच्या अंगाला सर्प विंचू व्याघ्र जमवायचे. भामगिरी पाठारी वस्ती जाणून केली पृथ्वी शिरावरी फरक सर्प विंचू व्याघ्रांगाची होम. आम्हाला भजन कीर्तनात माशी बसली तरी चलबिचल होते. महाराजांच्या नाम साधनेचं अनुष्ठान नाम साधनेचं फार मोठा लाभ त्यांना झाला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. फार मोठा प्रभाव होता तुकोबांच्या कीर्तनाचा. सांगायला वेळ नाही आपल्याला. तुकोबांचं सारं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. दिहोद पुण्याजवळ लोह गाव आहे. त्या लोह गावामध्ये आबाजी पंत कुलकर्णी नावाचे एक ब्राह्मण तुकोबांचा शिष्य. तुकोबांचा कीर्तन प्रभाव भजन प्रभाव संस्कृत. आणि महाराज लोहगावला गेले. आबाजी कीर्तन कारण टाळ धरण्यात अत्यंत चतुर आबाजी पंत निघाला. बायकोनं प्रतिबंध केला जाऊ नका कीर्तनाला. मुलगा आजारी म्हटलं. आबाजी थांबला. पण पुन्हा विचार केला कदाचित मी बिरोळायचा तुकोबा कीर्तनही करणार नाही म्हणून त्या आजारी पोराची पर्वा न करता कीर्तनात गेला आणि टाळ घेऊन उभा राहिला. परंतु दुर्दैवाचं ते बालक मृत झालं. त्या ब्राह्मण बाईला संताप आला. जाऊ नका म्हटलं. गेल्या काय झालंय म्हणून तिनं ते प्रेत उचललं कीर्तनात. आबाजीला शिव्या देऊ लागली. जाऊ नका आले तिथं काय झालंय. प्रेताला कवटाळून आंबट म्हणून एकूण ते होतं. तुकोबांना दूषण देऊ लागली. कीर्तन करता सांगता लोकांना कोण पाहिजे त्याकडे. वीर विठ्ठलाची गाडी अश्वतया पुढे शुभवण्या ठाकली. कीर्तनामध्ये अश्रू घटना शुभ होतात.
काय झालं? तिची ती अवस्था स्थिती पाहून आबाजीलाही वाईट लागलं. त्यालाही दुरात असं वाटून लागलं, बरोबर आहे तिचं. मी कीर्तना लावलो आणि माझं मूल मिळलं. त्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले. हे महाराजांनी बघून पाहिलं आणि महाराजांनी स्मित हास्य केलं. आबाजीला कीर्तनाबद्दल संशय. ठीक आहे, या निमित्तानं आबाजीला कीर्तन महिमा कळला पाहिजे, कीर्तन पाहिजे. आणि म्हणून तुकारामाने देवाला धारविलं. हे देवा, अरे काय अशक्य आहे तुला? अशक्य ते तुम्हा नाही नारायण. कीर्तन या शब्दामध्ये इतकं ती मूलक अर्थाचा कीर्त करणे जातं. स्तवन करणं, स्तुती करणं प्रभूची. महाराजांनी प्रभूला आळवलं. ते मृत भाग जिवंत झालं. पळू लागलं, रांगू लागलं, खेळू लागलं. काय प्रभाव होता तुकोबाच्या कीर्तनाला नाही का? मृत जीव विले, मेलेले जिवंत झाले. आमच्या कीर्तनाचा प्रभाव आहे, पण जिवंत मारतात. सेवा आहे. भोळे भाळे भक्त हरिनाम कीर्तन सेवा त्यावेळी उच्चारावे नाम हे व्रत तुकवणे स्वीकार. संतांचे पूजन. आता संत त्यांचं पूजन ही मोठी प्रक्रिया. वारकरी परंपरेने संत ही अभिव्यक्ती. अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक तापानं पिढलेले संसारिक दुबळे लोक साधू पाहिला की मागं पडतात. भगवत जटा मुंडन पाहिलं, स्वामी स्वामी आमचा उद्धार करा. त्यांना उद्धाराची कोणतीच रीत माहित नसते. तापत्रय तापती गुरुदेव
हे अवसानाने बाह्यस्थितीने मिळत नाही. मामासाहेब म्हणायचे संत पण काही बाजारात मिळत नाही. जीव बाजारात मिळतो, कापड बाजारात मिळतं, रुद्राक्ष माळा तुळशी माळा बाजारात मिळतात. नाही संत पण गुरुवर्य रामचंद्र महाराज यांच्या कीर्तन प्रवचनातून सांगायचे. खरं तर अशी महापुरुष फार कडक स्वभाव त्यांचा, फार प्रखरवाणी. ते वेदांत सांगत नव्हते, फार शास्त्रार्थ म्हणत नव्हते, पण संत प्रमाण माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या ओह्या, भागवताच्या ओह्या त्यांच्या इतका साक्षीपीठ प्रवक्ता मी बघितला नाही. लक्षात ठेवलं महाराज आम्ही माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये रोज त्यांचं प्रवचन ऐकायचं. अनेक वर्ष वारीमध्ये लक्षात ठेवा. आपण सर्प काय, सर्प खातो अन्न काय, ध्यान बघायचं काय, उंदीर नाही धावी राख लावी गाडव, तुका म्हणे सुसरा जळी कावळी काढणार. कावळी म्हणजे तीर्थस्नान करतात, गाडवा अंगाला करतात, सर्प अन्न खात नाही. जमिनीच्या युरामध्ये उंदीर राहतात, एवढा परमार्थ दिसतो. पण अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाई. संतत्व साधुत्व मोठं प्रकार असतात. वारकरी कोणालाही संत म्हणत नाही. आज अनेक संप्रदाय पंथ बोकाळीत महाराष्ट्रात. खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती वारकरी परंपरा आहे. अमृत महाराज, पांडुरंग महाराज, बाबा आमचे रामाचार्य आदरणीय ढोक महाराज, विदर्भ प्रांत म्हटला की हा कडवा वारकरी आहे. लक्षात आमच्या डायमंड वारकऱ्यांना मी सांगत होतो बरं का, या भागातली परंपरा आणि नरखेडचं काय मूल्य आहे. इथे प्रखर वारकरी, नेम धर्माचे वारकरी. अमृत महाराज म्हणजे अमृत महाराज, नो आदर पर्सन. म्हणून अशी लोक होणार नाही. ही जी संत प्रवृत्ती या गावात झाली, 5 रुपये घ्यायचे वैद्य महाराज आणि वर्षभर पक्वा शिकवायचे. आता एक मोड शिकायला 10,000 रुपये द्यावे लागतात. आज संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जी मृदंग विशारद मंडळी आहेत, मृदंग अलंकार आहेत, मृदंगात संशोधन ज्यांनी केलं ते सर्व काही वैद्य महाराजांच्या आशीर्वादी. लक्षात ठेवा, सोपी गोष्ट नाही. सारं जीवन त्यांनी दुसऱ्या करता प्रतिनिधी केलं. तो आदर्श घेऊन उत्सव आहे. या उत्सवाचा फार मोठा आदर्श भूमिका आहे. संत म्हणून संत कोणाला म्हणायचं नाही. निवृत्ती संत हा रामचंद्र महाराज प्रमाण म्हणायचे. महाराज सारे काळकरी चुप होते, त्यांच्या मागे फक्त अमृत महाराज म्हणायचे. अशी कठीण परिस्थिती होती. निवृत्ती संत हास पान Oh
विदर्भाचे हे सारा परमार्थ रुजवलाय आळंदी क्षेत्रामध्ये, पंढरपूर क्षेत्रामध्ये. भाऊसाहेब महाराजांनी, बाबांनी, वैद्य महाराजांनी आपलं गुरुत्व तिथे सर्व काही जीवन समर्पण केलं संस्थेत. हजारो विद्यार्थ्यांना आता होतील का अशी माणसं? वैराग्य दाखव कुठायचं नाही भाऊ. मला माहिती आता लोकल आहे तुम्हाला. आम्ही मुंबईत कीर्तन करतो, लोकल टाइम कीर्तन करतो. आम्हाला माहिती लोक किती वाजता लोकलला बसणार आहे. आठवतच आहे सर्व. एकच या महापुरुषांचं वर्णन एकाच वाक्यानं करतो. वैराग्याच्या गोष्टी आई केल्या काणी, वैराग्याच्या गोष्टी आई केल्या काणी, वैराग्याच्या गोष्टी आई केल्या काणी, वैराग्याच्या गोष्टी आई केल्या सेवा करायची म्हणजे की पहिलं गुरुवारी अमृत महाराजांना बोलावलं जायचं. ते उभे राहिल्याशिवाय कीर्तन सुरू होत नव्हतं. काल त्यांनीच म्हणाले, रूप पाहता लोचनी, झाले हो साधनी मामांच्या अमृत महाराज म्हणत, तो विठ्ठल अजूनही गवयानं जमणार. तो हा रामचंद्र महाराजांची चाल तर शेवटपर्यंत महाराष्ट्रातील वारकऱ्यांना म्हणता येईल. सर्व सुखाची त्या महापुरुषांचा स्मृती महोत्सव आहे. लक्षात ठेवा. आम्ही इथे कीर्तनाला आलो नाही, मी तरी आलो नाही. मी फक्त या भूमीला वंदन करायला
वस्त्रात आलेलं आहे. वारकरी नामधारकांची मोठी भूमी आहे. खरं गोष्ट देहो आळंदी पैठण पेक्षाही आमच्या त्र्यंबक पेक्षाही नरखेड या भूमीचं वारकरी संप्रदायातलं मूल्य फार मोठे. लक्षात ठेवा, आज संपूर्ण भजन परंपरा ज्यांनी शिकवली नवीन पिढीला, मधल्या पिढीला, हरिभक्तीपारायण आदरणीय रामचंद्र बाबा भोदे. खरं तर आज त्यांची उपस्थिती पाहिजे होती, पण ते आता अट्टहास आहे, हट्ट आहे मोठा. सर्वांचे हट्ट पुरवतातील बाबांचा हट्ट पुरवणं कठीण आहे. नेम म्हणजे नेम, चातुर्मास झाल्याशिवाय जायचंच नाही म्हणजे. खर तर मला जर माहित असतं मी घेऊनच आलो असतो, त्यांना सांगितलं असतं बाबा जन्मभूमी ही नियमापेक्षा मोठी आहे. लक्षात ठेवा, जननी जन्मभूमीश स्वर्गात अति गरीयशी. आपली जन्मभूमी आहे. मोठा उत्सव केला लोकांनी, लोकांचं कौतुक पाहायचं पण नाही, ते कठीण काम आहे. लक्षात ठेवा, पण पंढरपुराहून देखील त्यांचे आशीर्वाद आहेत. या ठिकाणी किंवा रामचंद्र महाराज भोदे, गुरुवारी बाबा या महापुरुषांचे आशीर्वाद या भूमीचे हे भूमिपुत्र आहेत. त्या भूमी लगत असणार गाव, छोटं गाव, 800-900 माणसांचं गाव पडतं म्हणजे. आणि तिथे आज संपूर्ण महाराष्ट्राला, भारत महाराष्ट्राला वेळ लावणार एक मोठं संत व्यक्तिमत्व निर्माण झालं. आता हे तर आपला उत्सव, त्यामुळे इतके तुम्ही जमलं, तुम्हाला वाटतं कौतुक वाटतं, पण याच्या दुप्पट तिप्पट लोक नाशिकला जेव्हा त्यांचे रामायणाचे सत्संग होतात, मराठवाड्यात होतात, पुणे जिल्ह्यामध्ये होतात, याच्या दुप्पट तिप्पट लोक ऐकायला असतात. लक्षात सोपी गोष्ट नाही. आज वारकरी संप्रदायामध्ये रामायणाचार्य परमश्रद्धेय परमादरणीय महाराजांचं जे एक प्रकारचं सत्व आणि तत्व ते फार मोठं आहे. आज पहिला सन्मान त्यांनी आपल्या गुरुजनांचा केला. पहिल्यांदा गुरु दक्षिणा बाबांना दिली, बाबांना दिली, मोठे बाबांना दिली. आता किती दिली ती कशाला आकड्यात सांगत बसू तुम्हाला, पण आतापर्यंत कोणी दिली तेवढी मोठी रक्कम गुरु दक्षिणा म्हणून त्यांनी तळेला दिली. ही सोपी गोष्ट नाही. सर्व ठिकाणी त्यांचं दान आहे. स्वतःच्या जन्मभूमीत सर्व त्या ठिकाणी केले. इथे सुद्धा त्यांच्या मोठा आधार आपल्याला या कार्यक्रमाला आहे. एक स्मृती महोत्सव आहे हा, की अशा पद्धतीचं काम संप्रदायामध्ये घडावं. शेवटचा आर्टिकल सांगतो मी तुम्हाला, तुम्ही किती भाग्यवान आहात. खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत, त्या 3ही गोष्टी तुम्हाला मिळाल्या. दुर्लभम त्रयमे वैतत देवान हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षित्वम महापुरुष संशय. पहिली गोष्ट मनुष्यजन्म दुर्लभ आहे, तोही आपल्याला मिळाला. दुसरी गोष्ट मनुष्यजन्म जरी दुर्लभ असला पण मनुष्यजन्मामध्ये परमार्थ करण्याची इच्छा होणं दुर्लभ आहे. शक्यतो मात्र देव धर्म परमार्थ आवडत नाही. गावात भजन कीर्तन म्हणले की माझं जड होता. तमाशा, नाटक, सिनेमा, जत्रा म्हणली की तुफान गर्दी. कीर्तन म्हणली की जड. किती जड होता सांगू काय? चौघाने उचलावे इतकी जड. रामचंद्र महाराजांची भाषा आहे ती, की महाराज कीर्तन म्हणले की चौघाने उचलावे इतकी जड. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली माझी. परमानुषय बोलतो. दान म्हणजे की लखा पडतो. अरे दानाने द्रव्य शुद्ध होतं, अन्नदानाने आयुष्य वाढतं. परमार्थ देखील पूर्व पुण्याने जन्मांतर सहस्रेण तपो ध्यान सम मधुसूदन सरस्वती भक्ती रसायना संसार. भक्ती परमार्थ कोणाकडून घडतो. भजन कीर्तन कोणाला आवडतं, दान करण्याची इच्छा कोणाला आवडतं. पंढरपुरात कोणाला जावंशी वाटतं. याच्या मागे काही सूत्र. जन्मांतर सहस्रेण तपो ध्यान समाधीभिर नराणाम क्षीण पापाणाम कृष्ण भक्ती प्रजायते. पुणे विद्यापीठामध्ये फ्रान्स देशातील एका मुलीने माझ्याकडे डॉक्टरेट केली, PhD केली. जेसिका नावाची विद्यार्थिनी ती.
तिनं तिचा अहवाल विद्यापीठाला दिला, विद्यापीठाने तिला डॉक्टर दिली. पण तिच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय फार चमत्कारिक आहे. मूल जन्माला आलं, मूल ती सटवी नावाची देवता त्या पोराच्या कपाळावर अक्षरं लिहिते. पण ती अक्षर एवढी विलक्षण असतात की त्या अक्षराप्रमाणे त्या पोराचं वर्तन घडतं. ती अक्षरं ब्रह्मदेवालाही पुसता येत. याचा अर्थ जीवनामध्ये जे काही चांगलं घडतं आपल्याकडून त्याच्या मागे त्या व्यक्ती चांगलं वाईट घडतं त्याच्या मागे त्या व्यक्तीचं कपाळ असतं. कपाळ चांगलं असेल तर परमार्थ. कपाळ जर तसा नसेल कसा परमार्थ घडेल. करंटे कपाळ ज्याचे नावाने बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. हे सर्व जरी असलं मनुष्य जन्माला इच्छा झाली कोण्या इच्छेची परिपूर्ती करणारे संत दुर्लभ असतात. लोकांना होतं संतांपुढे काळे हो. पंढरपूरला गेली की कळपच्या कळप आहे. सध्या तर आळंदीला टोळेच्या टोळे संतांचे. आमच्या नाशिकला सिंहस्थ मेळा लागला, लाखभर साधू आले. उज्जैनीला तर 5 लाख, प्रयागला 10 लाख, हरिद्वारला तर सारा हिमालय खाली उतरतो. एखादा धडपडत पडला साधूच्या जन्म एवढी साधू. सध्या तर मोठा विपरीत काही दगड उचलला का गोवा निघतो. अमृत महाराजांना मी गोवाजी म्हणायचो. गोवाजी ते म्हणायचो महाराज म्हणलं एकदा. महाराज नाही म्हणायचं, म्हणजे महाराज नाही गोवा आहे म्हणजे गोवाजी. गोवाजी तर गोवाजी. पूर्वी बहुतेक महाराजांना गोवाच म्हणायचे. मोठे गोवा, वैद्य गोवा, मारुती गोवा. आता काल परवा आळंदीला गेलेला विद्यार्थी स्वतःला मोबाईलवरून बोलताना सांगतो महाराज अमुक महाराज बोलतो, प्रमुख महाराज बोलतो. अवघडच संत मिळणं अवघड आहे. ते भाग्य तुम्ही मिळवलं म्हणून तुमच्या भाग्याचं वर्णन एकाच प्रमाणाने सांगतो. पूर्वजन्मे सुकृते कारण पूर्वजन्मे सुकृते थोडं. संत एवढं सोपं काम नाही, ते तुम्ही भाग्य मिळवलंय. एक लक्षण या ठिकाणी तुमच्या भाग्याचं म्हणून मी काही करू शकत नाही. शेवटी ते थांबवतो. संतांचे पूजन हा उत्सव म्हणजे संत पूजन आहे. रामचंद्र महाराजांपासून तर सध्याच्या रामचंद्र महाराजांपर्यंत बाबा आहेत. तिथपर्यंत ही संत प्रवृत्ती, ज्या प्रवृत्तीनं आपल्याला भक्तीचं परमार्थाचं बालकडू दिलं, तुमच्याकरता कष्ट प्रयत्न करून परमार्थ शिकवला, त्यांचा स्मृती महोत्सव म्हणजेच अमृत महोत्सव आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श, घालून दिलेले परमार्थाचे संकेत अक्षुण्य पद्धतीनं त्यांच्या नंतरही तुम्ही चालवत आहात. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. उत्सव समिती, महोत्सव असेल, हे जिथे उत्सव चालू आहे ती सप्ताह करणारी कार्यकारिणी असेल, अध्यक्ष, सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. शिवाय मी थांबवतो. महत्वाची गोष्ट आहे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांग घालणं म्हणजे सर्वस्व त्याला देणं नाही का. शरणागती प्रपत्ती म्हणजे लोटांग. पंढरीला गेलं की 2 प्रक्रिया आहे. महाद्वारा जाऊन लोटांग घालायची आणि देवाच्या पुढे जाऊन कान धरून नाचायचं. प्रपत्ती आणि शरणागती, क्षमा अपराध, क्षमा मागणं, प्रार्थना करणं ही प्रक्रिया आहे. वारकरी त्याला म्हणतात. मामासाहेब वारी, वारकरी शब्दात व्युत्पत्ती वारी कर, मूळ शब्द वारी कर आहे. सर्वस्व दिलं तो वारी कर.
काया वाचा म्हणी जीवे सर्वस्वी उदार बापरखमा देव त्या वारीकराची आपण ही सेवा करत आहात सर्वांना धन्यवाद. सर्वांनी भजन करायचंय. अजून उठलं नाही कोणी, उठूच नका. आटोपले सर्व. औचित्य भंग करू नका. कीर्तनातून उठून गेल्यानंतर माणसातून उठून जातो माणूस बरं का, एक लक्षात ठेवा. आणि तुमचं जर काही पुढे कमी आधी जर उठून जाणार आहे तर आमच्याकडे अपवाद देऊ नका. सर्वांनी भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव संप्रदायाचे थोर आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची सत्कीर्ती सख्याती आहे असे रामानाचार्य परमश्रद्धेय परमादरणीय रामरावजी महाराज ढोक. खरं तर त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांची सेवा आज महाराष्ट्रामध्ये अद्वितीय आणि एक मात्र. लक्षात ठेवा, साधकांची ती मायबाप आहे. ती आळंदीमध्ये पंढरीमध्ये साधक आहे त्यांना सहकार्य, जिज्ञासू त्यांना सहकार्य, अनेक संतांची पूजा करणं, गुरूंचं आदर करणं, एवढं मोठं वक्तव्य, एवढा मोठा अभ्यास असूनही आज अत्यंत नम्रता, अत्यंत प्रेम, अत्यंत श्रद्धा आपल्या जन्मभूमीबद्दल, जन्मभूमीतील संतांबद्दल, वारकरी परंपरेबद्दल त्यांना जो आदर आणि सद्भाव आहे, त्यांची गुरुभक्ती, त्यांचं ज्ञान, त्यांचं वैराग्य